इति पिशो भगवानः सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधर्मसारथि सत्ता देवमनुसारं बुद्धो भगवाति यो च वसतं जीवे अपसन्धं ममुत्तमम् एकहं जीवितं श्रेयो पश्यतो धम्ममुत्तमम्। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सुविख्यात सद्धम्म तथागताच्या सुविख्यात सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। सर्वप्रथम या सर्वच रत्नांना त्रिबार अभिवादन करतो। वर्षावास धम्म पर्व 2025 मध्ये दैनंदिन धम्म संस्कारातील प्रवचन मालिकेतील आजच्या धम्म देशनेसाठी उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांनो आपल्या प्रती अनंत अनंत मंगल मैत्री सुरुवातीला व्यक्त करतो। आजच्या धम्म संस्काराला सुरुवात करीत आहोत। प्रिय सज्जन उपासक आणि उपासिकांनो, आज आपण धम्मपदातील 115 क्रमांकाची गाथा आणि त्यावरील एक सुंदर अशी कथा आपण अभ्यासणार आहोत। आपला धम्मपदातील 8वा बग्ग सुरू आहे, ज्या बग्गाचं नाव आहे सहस्त्रबग्ग। सहस्त्रबग्गातील गाथा क्रमांक 16 आणि एकंदरीत धम्मपदातील गाथा क्रमांक 115 आज आपण सविस्तररित्या बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तथागत सम्यक संबुद्धांनी ही गाथा बहुपुत्रिका या थेरीसाठी सांगितलेली आहे। बहुपुत्रिका म्हणजे जिला अनेक मुलं होते आणि अशा अनेक मुलांची माता बहुपुत्रिका। बहु म्हणजे जास्त आणि पुत्रिका म्हणजे जिला जास्तीत जास्त पुत्र आहेत अशी ती म्हणजेच बहुपुत्रिका। तथागत सम्यक संबुद्धांनी या गाथेचा उपदेश श्रावस्ती येथील जेतवनामध्ये केलेला आहे आणि म्हणून ही गाथा आणि या गाथेसोबत असलेली अत्यंत महत्त्वाची धम्मकथा आपल्या सर्वांना एक जीवनामध्ये प्रेरणा देणारी आहे, नवीन धम्मबोध निर्माण करणारी आहे आणि म्हणून ही धम्मकथा आपण अत्यंत सजग चित्ताने ऐकावी अशी अपेक्षा सुरुवातीला व्यक्त करतो। श्रावस्तीमध्ये तथागत सम्यक संबुद्ध वास्तव्याला असताना श्रावस्तीच्या त्या नगरवासियांमध्ये तथागतांची पूजा करणारा, मनोभावे धम्माची शरणागती पत्करणारा आणि संघाची सेवा करणारा एक परिवार होता आणि या परिवारामध्ये जवळजवळ 14 आणि 2 16 लोक होते, है ना। परिवारामध्ये एकंदरीत 16 लोक होते, म्हणजे आई वडील आणि त्यांची 7 मुलं आणि 7 मुली। त्या काळात तेवढे लोकांना मुलं असायचे, है ना। म्हणजे आपण बऱ्याच अशा आपल्या अगोदरच्या पिढ्यांमध्ये जर आपण गेलो तर काही काही घरांमध्ये 11-11 मुलं आहेत, काही काही घरामध्ये 20-20 मुलं आहेत आपण जर पाहिलं तर। आणि हे 20-20 लोकांचं खटलं कुटुंब आणि त्या तेवढ्या 25-25, 30-30 लोकांच्या घराचं जे काही खटलं असायचं
तर त्याचा एकच मुखिया असायचा, घराचा मेन माणूस, है ना. आपल्या घराचा मेन माणूस कोण असतो, तर घरातले वडील असतात. आणि हे कुटुंब श्रावस्तीमध्ये राहत होतं. आणि या संपूर्ण कुटुंबामध्ये श्रद्धाभावना होती. म्हणजे विशेषतः या कुटुंबातली जी गृहिणी आहे, जिला पुढे चालून बहुपुत्रिका असं संबोधन श्रावस्तीच्या लोकांनी दिलं होतं. का बरं बहुपुत्रिका, तर जिला 14 मुलं आहेत, 7 मुली आणि 7 मुलं, है ना. तर एवढं खटलं ती पोसत होते ते दोघं पती पत्नी. आणि म्हणून तिला समाजामध्ये बहुपुत्रिका म्हणजे अनेक पुत्र असणारी असं संबोधन होतं. असं एक संबोधन निगारमाता विशाखाच्या संदर्भात सुद्धा येतं. म्हणजे तिला किती मुलं होते, नगण्य मुलं होते. कारण श्रावस्तीमध्ये साऱ्यांची ती माताच होती. सासऱ्याची माता होती आणि श्रावस्तीच्या नगरामध्ये असलेल्या साऱ्या लोकांची ती माता होती. म्हणजे बहुपुत्रिका म्हणून विशाखाच्या संदर्भात सुद्धा काही ठिकाणी उल्लेख आपल्याला सापडतो. इथे या धम्मकथेमध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी दिलेला उपदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. तर बऱ्याच वेळेस आपण आपल्या लेकरांना जन्म देतो, है ना. आपल्या लेकरांना आपण जन्म देतो, तर जन्म देणाऱ्या आईवडिलांच्या मनामध्ये त्यांचं संगोपन करत असताना कुठल्याच पद्धतीचा विचार असत नाही. मी कोणत्याच आईवडिलाच्या तोंडून आतापर्यंत ऐकलं नाही, यांना आम्ही खाऊ पिऊ यासाठी घालू लागलो की भविष्यात हे आम्हाला खाऊ पिऊ घालतील, है ना. तुम्ही सहज बोलता बोलता म्हणत असाल की बा आमच्या म्हातारपणातली काठी आहे, असं बोलतो आपण. पण ती अपेक्षा असते का आपली की नाही बुवा आम्ही यांना खाऊ पिऊ घालू लागलो, यांना वाढू लागलो, यांचं आरोग्य जोपासू लागलो, यांचं शिक्षण पाणी करू लागलो, यांच्या आवडीनिवडी साऱ्या काही जोपासू लागलो, तर यांनी सुद्धा आम्हाला करायला पाहिजे अशी अपेक्षा नाही आहे. ती अपेक्षा कुठपर्यंत नाही आहे, हातपाय चालेपर्यंत. जोपर्यंत आईवडिलांचे हातपाय चालतात ना, ते लेकरांना अजिबात त्रास देत नाहीत. आणि बिचारे जेव्हा पेन्शनर होतात, जेव्हा मोदी बाबाच्या पगारीची वाट पाहतात, मग बिचाऱ्यांना थोडीशी अपेक्षा असते. आता साहजिक आहे. म्हणजे परिवारामध्ये जे आईवडील आपल्याला लहानाचं मोठं करतात आणि आपण 2 पैसे कमवावं इथपर्यंत ते आणून सोडतात, पण तेच घरातले मुलं लग्न झाल्यानंतर आईवडिलांना विसरतात, तर तो कर्तव्याचा भाग आहे. बुद्धांना महामंगल सूत्रामध्ये माता पितु उपट्ठानं पुत्तदारस्य संगहो अनाकुलाच कम्मंता एतं मंगलमुत्तमं अशी एक गाथा सांगितलेली आहे. या गाथेचा अर्थ असा आहे की कुटुंबातल्या मोठ्या लोकांची जबाबदारी आहे लेकरांना सांभाळणे, त्यांचं सुखदुःख करणे, त्यांना दर्जेदार शिक्षण देणे, त्यांच्यावरती चांगले संस्कार टाकणे. आणि मुलं एकदा कामाला लागले की त्या मुलांची सुद्धा एक कर्तव्य आहे, जबाबदारी आहे की आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना आजी आजोबांना सांभाळणे. हा कर्तव्याचा भाग आहे. इथे उपकार अजिबात नाहीत. आता आई वडिलांचे उपकार तर मेल्यानंतरही फिटत नाहीत. आई वडिलांचे उपकार एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे की आई वडिलांना आपण कळते झाले तेव्हापासून, म्हणजे समज कधी येते पोराला, 9-10व्या वर्षामध्ये चांगली त्याला समज येते. म्हणजे त्या 10 वर्षापासून जर त्याने मरेपर्यंत जरी उजव्या खांद्यावर वडील ठेवले आणि डाव्या खांद्यावर जर आई ठेवली आणि त्याच दोन्ही खांद्यावर त्यांनी आई वडिलांची वरच्या वरच सेवा केली कुठपर्यंत, तो स्वतः मरेपर्यंत, तरी आई वडिलांच्या ऋणातून व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. हा बुद्धाचा सद्धम्म आहे. इथे या कथेमध्ये मात्र सारं काही उलट आहे. या कथेमध्ये सारं काही उलट आहे. मग दोघं पती पत्नी आपल्या 14 लेकरांना सांभाळण्यामध्ये अत्यंत गुंग होऊन गेले. आजच्या काळातल्या आईवडिलांना जर आपण विचारलं की किती पाहिजे बरं, ते म्हणतात 2 बस झाले. काय ना, ते म्हणतात 2 बस झाले.
आता काही काही सुशिक्षित लोक असे आम्ही पाहतो की एकच, हम दो हमारा एकच, मग पोरगा असो का पोरगी असो असंच आहे. पण पूर्वीच्या काळी ते म्हणायचे नाही, भावाला पाठीराखा पाहिजे म्हणून 1 2 3 उतरणच, 4 5 आता इथं 14 आहेत ना, तर असे. मग यांनाही असं वाटलं, त्यांचा संसार सुरू झाला तेव्हा, की बाबा आपलं घरामध्ये जास्तीत जास्त जर संख्या असेल तर सारे जण मिळून मिसळून राहतील, सुखदुःखामध्ये एकमेकांच्या मदतीला जातील, या उद्देशानं त्यांनी ते केलं. परंतु जसे जसे मुलं मोठे झाले, आता 14 लोकांचं खटलं पोसणं साधी गोष्ट आहे है ना. एकाला सर्दी असेल, एकाला ताप असेल आणि 14 लेकरांचं शिक्षण साधी गोष्ट आहे का. आताच्या काळात 2ही लेकराचं शिक्षण करताना माय बाप काय काय नाही बाई, काय म्हणजे लय परेशानी आहे. म्हणजे काय घराचा खर्च भराव, का सुखदुःख करावं, पाहुणे रावणे कराव, का लेकरांच्या फी भराव, सारं सारं काही टेन्शनचं काम आहे. पण हे टेन्शन म्हणून करायचं नाही. टेन्शन म्हणून जर आपण घरातले कर्तव्य करत राहिलो ना, तर माणसाचं आयुष्य कमी होते. या थम्म कथेतला हा सर्वप्रथम बोध लक्षात ठेवा. काय होईल ते होऊ द्या. एक आणखी सांगतो, ज्याचे आई वडील जन्मताच मेलेले असतात ना, तेही लेकरं जगतात. जगत नाहीत का? जगतात. म्हणून आपण टेन्शन नाही घ्यायचं. ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्या कर्मावर सोडून द्यायचं. तुम्ही तुमचे कामं केले माय माऊल्यांनो, तुम्ही जन्माला घातले, तुम्ही मोठे केले, तर आता त्यांचं त्यांनी बघावं. अशा पद्धतीनं आपण जर विचार केला तर तुम्हाला या भिक्कुनी सारखं जीवन जगता येईल. 14 लेकरं सांभाळत असताना तिने रक्ताचे पाणी केले, हाडाचे काढ केले आणि त्या 2 पती पत्नींनी आपल्या 14 लेकरांना मोठं केलं. लेकरं मोठे झाले, 7ही मुलींचे लग्न लावले. 7ही मुली आपल्या आपल्या पतीसोबत लग्न करून खुशाल सासरी जाऊन संसार करू लागल्या. आता बिचाऱ्या मुलींना जर कितीही मनामध्ये त्यांच्या आईवडिलांविषयी कळवळा असेल, दया असेल, प्रेम असेल, तर तिच्या संसारामध्ये ती मग्न झाल्यानंतर तिला इकडे जास्त वेळ देता येत नाही. काही काही असतात चांगल्या बिचाऱ्या, त्या तिकडेही वेळ देतात आणि त्या इकडेही वेळ देतात, आहे का नाही. पण जबाबदाऱ्या सांभाळत असताना आपली जबाबदारी कोणती प्रामुख्याने आपण सांभाळतो? सासरची का माहेरची? तर सासरची, है ना. म्हणजे बघा बुद्धाचा काय सुंदर उपदेश आहे हो. मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देई दोन्ही घरी. एक कुळाचा कुलदीपक एकाच ठिकाणी. ती बिचारी लग्न होईपर्यंत मायबापाची सेवा करेल, लग्न झाल्यानंतर सासू सासऱ्याची सेवा करेल आणि दोन्ही परिवाराला सक्षम बनवण्यासाठी एक रणरागिनी वाघिणी म्हणून काम करेल. म्हणून मुलापेक्षा मुलगी बरी, आहे का नाही. पण काही काही ठिकाणी मुलं सुद्धा मुलीसारखेच असतात काही काही ठिकाणी. म्हणजे जसं मुलीला कळवळ असते आईवडिलाविषयी, तसं मुलांमध्ये सुद्धा कळवळ असते. आणि त्याच सगळ्या संस्कारातून माणसाची जडणघडण होत असते. इथे मुलींचे लग्न झाले आणि मुलींचे लग्न झाल्यामुळे त्या बिचाऱ्या त्यांच्या त्यांच्या संसारामध्ये मग्न झाल्या. हळूहळू 7ही मुलांचे लग्न झाले आणि तेही त्यांच्या संसारामध्ये मग्न झाले. आता हिचं बिचारीचं म्हणजे 14 लेकरांची माय, वय काय कमी असेल का? आहे का नाही, वय काय कमी असेल का? हिचंही वय हळूहळू हळूहळू वाढू लागलं. आणि वय वाढल्यानंतर झालं असं की हिने असा विचार केला एक दिवस. दुसरी या धम्मकथेतून घेण्याचा बोध कोणता आहे? पहिला बोध कसा आहे? कर्तव्याला टेन्शन म्हणून घेऊ नका. आणि दुसरा बोध असा आहे की जे काही तुमच्याकडं आहे ते सारंच्या सारं लेकरांना देऊ नका. आलं सर? म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं ना. आता इथे काय झालं, या बहुपुत्रिकेनं साऱ्या मुलांचे लग्न झाल्यानंतर तिला असं वाटलं की 7 आहेत,
जाऊ द्या, मुलींकडे काही जाता येणार नाही, पण हे 7 आहेत, तर या 7 एकाच्या कोणाच्या तरी जाऊन 2 तुकडे खायचे आणि झोपायचं, राहायचं, असा तिने विचार केला. आणि तिने असा विचार केल्यानंतर दोघंही नवरा बायकोनं ठरवलं की जे काही आपल्याकडे आहे याचे समान 7 भाग करायचे. घर असेल, शेती असेल, बाडी असेल, पैसा असेल, सोनं चांदी, कपडा लत्ता, जे काही असेल मौल्यवान, तर त्या काळातले लोक श्रीमंत होते. मग त्या दोघांनी असे 7 भाग केले. पहिल्या मुलापासून ते शेवटच्या मुलापर्यंत साऱ्यांना समान हिस्से वाटप केले. आणि गंमत इथंच बिघडली. हिस्से वाटप केले. आता या दोघांच्या मनात काय होतं माहित आहे का? या दोघांच्या मनात असं होतं की आता आम्हाला काय लागणार आहे हो, एक भाकर तुकडा खायची, कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन झोपायचं, असा विचार दोघांनी केला असेल. मग सारं काही होतं नव्हतं ते सारं काही त्या मुलांच्या नावावर केलं. आणि मुलांच्या नावावर केल्यानंतर मग सगळ्यात थोरल्या मुलाकडे जाऊन ती राहू लागली. थोरला मुलगा 7पेक्षा जो सगळ्यात मोठा होता त्याच्याकडे जाऊन राहू लागली. चांगलं व्यवस्थित सुरू झालं. तिथं दोघे जण खूप चांगल्या पद्धतीनं राहू लागले. आता झालं असं, 1 महिना झाला, 2 महिने झाले, 6 महिने झाले, 1 वर्ष झालं. 1 वर्ष झाल्यानंतर मग मात्र कुजबुज घरात सुरू झाली. आता म्हाताऱ्या लोकांना काय, पाणी पाहिजे, भोजन पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं ऐकून घेणारे लोक पाहिजे. तुम्ही त्यांना चहा देऊ नका, पाणी देऊ नका, पण त्यांचं ऐकून घेणारे लोक पाहिजे. ते म्हणतील ते म्हणू द्या, ते चांगलं बोलतील तरी ऐका, शिव्या देतील तरी ऐका. जर त्यांच्या विरोधात तुम्ही बोललात तर मग ते काय ऐकून घेत नाही. म्हणजे म्हातारा माणूस आणि लहान लेकरू सारखीच गत आहे ना. जसं जसं वय वाढते ना तसं तसं बुद्धी काम करणं सोडत जाते. म्हणजे बुद्धी काही कमी होत नाही, पण मनावर आणि बुद्धीवरती संतुलनपणा राहत नाही, बिघडत जाते मनुष्य. म्हणजे जसं तरुणपणात असतो ना मनुष्य, तर तसं संतुलित भावना मनावरती राहत नाही. आणि मग मनाच्या विरोधात झालं की माणसाला थोडंसं वाईट वाटते. इथे सुद्धा असंच झालं. आता बऱ्याच घरामध्ये सासा-सुनाचं जमत नाही. आणि मला असं वाटते की महाराष्ट्राचीच गत नाही, तर अख्ख्या या भारतामध्ये 90% घरांमध्ये सासा-सुनाचं जमतच नाही. ज्या ज्या मायमाऊल्यांचं सासा-सुनांचं लेकी आणि मायसारखं जमते ना, ते घर खरंच लय शांत असते हो. आणि इथं सुद्धा तसंच झालं. या दोघींचं काय जमेना. आणि मग सून मात्र छोट्या छोट्या गोष्टीवरून बोलत होती. नातवंड पण छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडत होते. मुलगा पण छोट्या छोट्या गोष्टीवरून बोलत होता. बरेच दिवस तिनं सहन केलं. एकदा नातवंड सून आणि लेक म्हणाला की 7ही बाबांना तू समान प्रमाणे हिस्से वाटप केले. मी मोठा आहे म्हणून मला काय तू काय जास्त दिलं का? मलाही तेवढंच दिलं जेवढं 6 जणाला दिलं. आणि तेव्हाच ते म्हणाले की आमच्याकडे काय राहू नको बाई, तू 7ही लोकांना समान दिलं ना, आता तू थोडा वेळ त्यांच्याकडे जा, 2 नंबरच्याकडे जा, 3 नंबरच्याकडे जा, 4 नंबरच्याकडे जा, 5 नंबरच्याकडे जा, 6 नंबरच्याकडे जा. माझ्याकडे राहिली ना 1-2 वर्ष, आता तू बाकी भावांकडे जा. आणि मग तिला असं वाटलं की काय हरकत नाही, कंटाळले असतील बिचारे. दोघंही नवरा बायको दुसऱ्या पोराकडे गेले. तिथंही वर्ष 6 महिने राहिले आणि तिथंही तेच चालू झालं. पुन्हा तिच्या मनात असं आलं, हे 2 नालायक निघले तर काय झालं, तिसरं आहे. तिसऱ्याकडे गेलं, ते त्या दोघांपेक्षा बेहतर होतं, त्यानं 6 महिन्यातच हाकलून दिलं. चौथ्याकडे गेली, त्यानं 2 महिन्यातच हाकलून दिली. 5व्याकडे गेली, त्यानं 1 महिन्यातच हाकलून दिली. आणि 6व्याकडे गेली, त्यानं घरातच घेतलं नाही, है ना. 6व्याकडे गेली, त्यानं घरातच घेतलं नाही. आणि तो तिला म्हणाला, ते सगळे त्या घरातले लेकर, 6व्या नंबरचा मुलगा, सून, नातवंड तिला म्हणाले की याच गोष्टीमुळे तुला या 6 लोकांनी ठेवलं नाही, 6 भावांनी आमच्या ठेवलं नाही. म्हणजे तू बोलते, तू शिव्या देते, तू भांडते, ह्या सगळ्या गोष्टीमुळे. मग मात्र उबगली. मग मनात असा विचार आला
अरे 7 आणि 7 14 लेकरांचं पूर्ण भरता भरता आम्ही दोघं नवरा बायको हो कधी कधी उपाशी राहिलो. तुमच्या सगळ्या इच्छांची पूर्तता करता करता आमच्या अंगावर फाटके कपडे घालून आम्ही तुमच्या सगळ्या इच्छांची पूर्तता केली. मायबाप काय करत नाहीत हो. इथे तिसरी शिकवण काय माहित आहे का? पहिली शिकवण काय शिकली तुम्ही की संसारिक कर्तव्य पार पाडत असताना, कर्तव्य म्हणजे काय? लेकरांना जन्म देणे, त्यांना लहानाचं मोठं करणे, त्यांना दर्जेदार शिक्षण देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांच्या इच्छा पूर्ण करणे आणि त्यांना एक सुंदर बायको आणून त्यांच्या पदरात देणे. याला तुम्ही टेन्शन म्हणून घेऊ नका. काळजी म्हणून घेसाल ना तर मग आयुष्य कमी 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 होत जाते. दुसरी शिक काय घ्यायची आहे? जी काही पुंजी आहे तुमच्याकडे शेवटची, तर त्यातली थोडीफार तरी तुमच्या अकाउंटला राहू द्या. आजारपणात त्यातलेच वापरा. तुमच्या इच्छा आकांक्षा ज्या काय ते पूर्ण करा. तिसरी शिक काय घ्यायची आहे? तिसरी इथे जी आहे, तिसरी या धम्मकथेतून, खूप सुंदर धम्मकथा आहे बरं. तिसरी शिक अशी घ्यायची आहे की योग्य वेळी योग्य काळी सारं काही सोडता आलं पाहिजे. योग्य वेळी योग्य काळी सारं काही सोडता आलं पाहिजे. तर आपलं उलट होते. आपण माणसं आहोत ना, आपण माणसं आहोत, म्हणजे बाई आणि माणूस म्हणजे माणसंच. तर आपण माणसं आहोत. माणसाचं गणित काय माहित आहे का? माणूस धरायचं ते सोडते आणि सोडायचं ते धरते, आहे का नाही? मग जे धरलेलं आहे ते चावते, त्रास देते ना. ते जे कामाचं नाही ते तिचं डिलीट झालं पाहिजे. एंटर डिलीट फेकलं बाहेर. आणि हे म्हातारपणातलं आमचं सुखाचं आयुष्य आहे बरं. म्हातारपणातलं आमचं हे सुखाचं आयुष्य आहे. आणि खरंच धन्य आहात तुम्ही मायमाऊल्यांनो की म्हातारपणात येऊन तुम्ही बसता, आहे का नाही? आणि एवढं तासन तास बसू लागल्यात. आजही बसलो, 7 तारखेपर्यंत बसणार आहोत. किती मंगलमय कार्यक्रम सुरू आहे. 3 गोष्टी शिकल्या तुम्ही. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जे कामाचं आहे ते आपण धरायचं आणि जे कामाचं नाही ते आपण योग्य वेळी सोडलंच पाहिजे. 7ही मुलांच्या घरी राहिल्यानंतर तिलाची अवहेलना झाली, बहुपुत्रिका. आणि मग ती मनालाच खात होती की कशाला पैदा केले असते. इथे या बहुपुत्रिकेच्या मनात असा विचार आला की 7ही जण माझ्या काहीच कामाचे नाहीत. ती एकांतामध्ये बसून फक्त हाच विचार करत होती की कशाला पैदा केले. बरं केले पैदा तर मोठे कशाला केले. बरं मोठे केले तसेच मुंजे ठेवले असते तर सेवा केली असती, लग्न कशाला लावले. असा विचार येते. आता ते म्हातारपणातलं वय आहे, त्याच्यात काय काय विचार येतात काहीच सांगता येत नाही. कारण माणूस ना एकांतामध्ये जास्त असतो. म्हाताऱ्या माणसाने कधीही एकांतामध्ये जास्त वेळ घालू नये. बघा, मनाच्या अवस्था ज्यांना ज्यांना चांगल्या ठेवायच्या आहे, ज्यांना ज्यांना चांगलं मरण पाहिजे, त्यांनी जास्तीत जास्त इतरांच्या चांगल्या लोकांच्या सहवासात राहावं. नाही सहवासात राहता आलं तर चांगल्या लोकांना किमान 1, 2, 3, 5 वेळेस तरी फोन करून त्यांना विचारावं. जिथून आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते ना, असे समाजामध्ये लोक असतात भरपूर. नर्वस झालं ना माणूस, थोडंसं असं दुःखामध्ये असलं, जरा कष्टामध्ये असलं, कधी कधी ना हे चालत नाही. हे टोटली हॅक होऊन जाते. ही कम्प्युटर आहे नाही. आणि याच्यात व्हायरस किती आहे, बापा बापा बापा, हे व्हायरस आहे. आता याच्यातला अँटीव्हायरस आम्हाला टाकावं लागते. त्या अँटीव्हायरसचं नाव आहे साधना, विपස්සना, ध्यान मनन चिंतन, धम्मदेसना, सुत्त पठन, बुद्ध विहारातला वेळ. आता इथे तुम्ही 1-1.5 तास जे बसताना ते हे अँटीव्हायरस टाकू लागलेत. म्हणजे ते कम्प्युटर असते ना, तर कम्प्युटर म्हणल्या फाईली डिलीट होऊ नये, करप्ट होऊ नये, यासाठी एक ॲप्लिकेशन असते, त्याला म्हणतात अँटीव्हायरस.
म्हणजे इकडं तिकडचे जे काही आपण बोलतो, जे काही कार्य करतो किंवा जे काही विचार करतो, त्याच्यामुळे ना आमच्या डोक्यामध्ये काय होतो, व्हायरस. आणि तो दिसत नाही. कॅम्प्युटरचा व्हायरस समजतो. कॅम्प्युटरच तुम्हाला सांगते माझ्यामध्ये व्हायरस आहे, पण हे सांगत नाही इथं व्हायरस आहे म्हणून. नाही, जेव्हा एकाग्र होते तेव्हा सांगते ना. म्हणजे आपल्या दैनंदिन कार्यामध्ये आपण लागलो की ते समजतच नाही. पण एवढा काही दाबू 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 फायली भरलेल्या आहेत तिथं, आणि त्या बिना कामाच्या फायली आहेत. हा ना, त्या कशा आहेत, त्या साऱ्याच्या साऱ्या बिना कामाच्या आहेत. आणि म्हणून योग्य वेळी त्या डिलीट करता आल्या पाहिजे. एकांतामध्ये बसून नुसता विचार करत होती की असं माझ्यासोबत काय झालं, आता मी करावं तर काय करावं, करावं तर काय करावं. कोणालाच काही सांगितलं नाही. जेवढं पाहिजे तेवढं उचललं, रोजच्या वापरातल्या वस्तू, आणि भिक्कुनीकडे गेली आणि भिक्कुनी झाली. आता वय जास्त होतं, वय कमी नव्हतं, पण तरी भिक्कुनीकडे जाऊन तिनं घरानं केला असेल. आर्याजी लेकरं काय खाऊ घालेन, सुना काय चहा पाजेन, असं काहीतरी म्हणून तिनं सांगितलं. रडत असेल बिचारी. आणि म्हणून त्या आर्याजीनं सांगितलं असेल की वय बहीण तिची, वय भिक्कुनी कशाला जाते तिकडे, इथंच राह. झाली भिक्कुनी. आता भिक्कुणी झाल्यानंतर तरुण वयात जे जमतं ते म्हातार वयात तेवढ्या पद्धतीनं जमत नाही, आहे का नाही. म्हणजे आपल्या तरुण भगिनी ज्या पद्धतीनं बसतात ना, किंवा जे काही काम करतात त्या, तर ते पटापट 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 कामं करतात. पण विशिष्ट 60च्या पुढे गेल्यानंतर, 50-55च्या पुढे गेल्यानंतर ना, हातपाय काम करत नाहीत, गुडघे काम करत नाहीत, डोळे काम करत नाहीत, कधी कधी कानही काम करत नाही. आता हे चुकीचं नाही बरं, हे काय वाईटही नाही, वय आहे. तर काही भिक्कुणी म्हणले की अरे एवढ्या म्हातार वयात तू भिक्कुणी होऊन काय करशील. काही म्हणल्या नाही नाही, फार दुःखी आहे, फार खंगलेली आहे, मनाची अवस्था छिन्न विछिन्न झालेली आहे, हिला बुद्ध वस्त्राशिवाय दुसरा उपाय नाही. तर चिवर घेऊन राहू लागली. जमेल तेवढी साधना करायची, जमेल तेवढं ध्यान मनन चिंतन करायचे. कधी पाय दुखायचे, कधी झोप यायची, कधी आळस यायचा, कधी अशक्तपणा यायचा, खाल्लेलं पचायचं नाही, तरी पण मात्र काम सोडलं नाही. एका कुठल्या तरी बुद्धविहाराच्या कोपऱ्यात बसून रात्रंदिवस तपायची. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, वय जेव्हा वाढत वाढत जाते ना, तेव्हा झोप मात्र कमी कमी होते. अख्खं घर झोपलेलं असते आणि म्हातारे लोक जागेच असतात, आहे ना. तर ते असं पत्राकडं पाहण्यापेक्षा त्या लोकांनी असं साधना करायला पाहिजे, है ना. ते म्हणजे फॅन किती स्पीडनं फिरायला हे पाहण्यापेक्षा तसा वेळ भेटला की साधना करा, है ना. ध्यान करा, मनन करा, चिंतन करा. बसता येत नसेल ना तर थोडं थोडं चालताना ध्यान करा, त्याला चक्रमन म्हणतात. डावा पाय उचलला, डावा पाय टाकला, डावा पाय उचलला, डावा पाय टाकला, उजवा पाय उचलला, उजवा पाय टाकला, उजवा पाय उचलला, उजवा पाय टाकला, आणि श्वासावर लक्ष. येणारा जाणारा श्वास जाणायचा आहे. हळू मंदबार चाल, बाकीच्या आवाजा फिवाजाकडं काही लक्ष द्यायचं नाही, आणि चक्रमन करायचं. ते झालं पाहिजे. आणि तिनं ते हेरलं. जेव्हा झोप यायची तेव्हा उठून उभं राहायची, तोंडाला पाणी मारून चालता चालता ध्यान करायचं सजग चित्तानं. 100% हे माहीत होतं की दिवस फार कमी आहे, दिवस फार कमी आहे, आणि दोनच लोक लवकरात लवकर बौद्ध धम्मामध्ये प्रगती करू शकतात. किती? 2 लोक, 2 प्रकारचे लोक बौद्ध धम्मामध्ये लवकरात लवकर प्रगती करू शकतात. असा एक माणूस आहे की ज्याच्याकडं सारं 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 काही आहे,
त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नाही. उदाहरणार्थ सम्राट अशोक, चक्रवर्ती महाविजेता धम्मप्रिय राजा सम्राट अशोक. काय नव्हतं? सारं काही होतं. आपल्या सिद्धार्थ गौतमाकडे काय नव्हतं? सारं काही होतं. म्हणजे सारं काही असताना लगेच सोडता येतं, है ना? सारं काही असताना लगेच सोडता येतं आणि काहीच नसताना तर टेन्शनच नाही. खूप मोठं दुःख आलं आणि काहीच नाही आपल्याकडे, तर अशा लोकांना सुद्धा लगेच सोडता येतं. जसं ही खंगलेली होती, विचारानं छिन्न विछिन्न झालेली होती, काय खायचं कुठे झोपायचं याची सुद्धा तिला भ्रांती लागलेली होती. अशा अवस्थेमध्ये भिक्खुनी झाली आणि त्यामुळं तिला पटकन सारं काही सोडता आलं. साधना करू लागली, तपू लागली, जेवढा वेळ मिळेल तेवढा, जेवढा वेळ मिळेल तेवढा, पण काम मात्र सजग चित्तानं करत होती. एकदा तथागत सम्यक संबुद्ध तिच्या चित्ताची अवस्था जाणून स्वतः तिच्या समोर आले. भगवंत कोणाहीकडे स्वतःहून जात नव्हते. भगवंतांना माहीत होतं की दिवस कमी आहेत, पण काम मात्र खूप आवडीनं चालू आहे. कोणतं काम? तपण्याचं, साधना करण्याचं, धम्माचं कार्य खूप चांगल्या पद्धतीनं जोरात सुरू आहे. तथागत सम्यक संबुद्धाने तिचं मनोबल वाढवण्यासाठी, तिची शक्ती वाढवण्यासाठी स्वतः तथागत सम्यक संबुद्ध गेले. ठिकाण होतं सावस्ती, तपोभूमी, जैतवन. आणि या जैतवनामध्ये तिचं मनोबल वाढवण्यासाठी तथागत सम्यक संबुद्धांनी धम्मपदातील एकंदरीत गाथा क्रमांक 115, 8वा वग्ग सहस्त्रवग्गातील गाथा क्रमांक 16 तथागत सम्यक संबुद्धांनी त्या बहुपुत्रिका थिरीसाठी वापरलेली आहे. की तिला असलेल्या त्या कमी वेळामध्ये, म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न आहे, तर मरण्याच्या अगोदर तिला ते सुख मिळालं पाहिजे, ते उत्तम परम सुख. तर त्या सुखासाठी तथागत सम्यक संबुद्ध तिचं मनोबल वाढवण्यासाठी खुद्द चेतवनात गेले आणि त्या बहुपुत्रिका थिरीला तथागत सम्यक संबुद्धांनी ही गाथा शिकवली, सांगितली. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, यो च वस सतं जीवे अपसंधम्ममुत्तमं एकाहं जीवितं श्रेयो पश्यतो धम्ममुत्तमं. अर्थ, जो उत्तम धम्माची दखल न घेता 100 वर्ष जरी जगला तरी त्यापेक्षा उत्तम धम्माची दखल घेणाऱ्याचे 1 दिवसाचे धम्ममय जीवन श्रेष्ठ असते. असा एखादा व्यक्ती आहे की ज्यांनी 100 वर्ष जीवन तो जगत आहे, जगला, 100 वर्ष पूर्ण झाले आणि 100 वर्षानंतर मेला, पण 100 वर्षाच्या त्याच्या सुखाची बरोबरी, म्हणजे असा एक व्यक्ती आहे की त्याच्यामध्ये श्रद्धा नाही, दान नाही, शील नाही, भावना नाही, समाधी नाही, तर अशा व्यक्तीची बरोबरी कोण करू शकते त्याच्या 100 वर्षाची बरोबरी? असा एक व्यक्ती की त्याच्यामध्ये साधना आहे, धम्म आहे, शील आहे, दान आहे, तपण्याची भावना आहे, याचाच अर्थ तो कोण आहे? धम्मिक आहे, धम्मवान आहे. तर धम्मवान माणसाचं एका दिवसाचं जीवन अधम्मिक लोकांच्या 100 वर्षाच्या जीवनाची बरोबरी करू शकते. हे तथागत सम्यक संबुद्धाचं बुद्ध वचन ऐकता क्षणी तिचं मनोधैर्य आणखी वाढलं आणि ती आणखी खूप चांगल्या पद्धतीनं बहुपुत्रिका थिरी कामाला लागली. मायमाऊल्यांनो, याच तथागताच्या शुद्ध, उत्तम, परिशुद्ध बुद्ध वचनाने आपल्या सर्वांचं जय मंगल कल्याण हो, अशी मंगल मैत्रीची भावना इथे उपस्थित आपल्या सर्वांप्रती व्यक्त करतो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा
अनंत अनंत मंगल मैत्रीची भावना व्यक्त करून आजचा हा धम्मसंस्कार इथेच संपन्न करत आहोत.